ते साईनाथ सीसी या टीमला, साईनाथ स्पोर्ट्स क्लब या टीमला। ओ पहिलाच बॉल एक विचित्र पद्धतीनं हा फटका धाव संख्येला येतो आकार। धाव संख्या 4 ने खातं उघडलं आणि हार्दिक तामोरे या ठिकाणी आडव्या बॅटचा वापर केला, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये गॅप मध्ये टाकून दिलं, चौकार। लगातार 2 बॉलवर 2 मोठे फटके खेळताना दिसत हार्दिक तामोरे खेळाडू। अतिशय चांगला काम मुंबई संघाद्वारे त्या खेळाडूचं झालेलं आहे आणि आता सुद्धा त्याच्यावर जबाबदारी दिली साईनाथ सीसी या टीमने आणि जबाबदारीने ते बॅटिंग करत आहेत। चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढताना दिसत, धावसंख्या लागली आहे ती 8 धाबा। आता मात्र चांगलं निवड केली फटक्याची, चेंडूला पाठवून दिलं आणि शोधलं, मिळतील धाबा 4। स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषकातील चौकार। थोडासा जरी जागा मिळाली तरी त्या जागेवरूनच धाबा या पूर्ण फुल पिच बॉल स्वीप किक 1 चौकार आलाय। 4 धावांची धावसंख्येला आकार आलाय। हे बघितलं आपण, लाईन आणि लेंथ बघूया। लेग स्टंपच्या दिशेने पिचिंग होती आणि अगदी योग्य पद्धतीने पारख केली, तोडणारा गोलंदाज पाहिजे। आडव्या बॅटचा वापर केलाय, गॅप शोधला बॅटरने, क्रॅकिंग स्ट्रोक मिड विकेटच्या रिझन मध्ये, मिळतील धाबा 4 चौकार। ज्या वेळेस तुम्ही एखाद्या क्लबद्वारे क्रिकेट खेळत पाहायला मिळत आहेत, स्लॉग केलंय, फोर्स केलंय, चंडीर ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का। वॉट स्ट्रोक। 6 धाब्यानिशी तो धावसंख्येला आकार देतोय। और पिच बॉल चांगलं टायमिंग, चांगलं, त्यामुळे जागा बनवून चांगल्या फटका खेचला गेला बॅटरद्वारे। 1 धाव तर मिळाली। चौकारानिशी धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धाबा यावेळेला चालत 2 गडी बाद 80, 80 फॉर 2, फक्त 6 धाब्यांची आवश्यकता। इज ऑन स्ट्राइक, इनसाइड आउट, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, मॅचला संपवलंय आणि अतिशय दमदार खेळी हार्दिक तामोरे या खेळाडूची। 44 धावांची नाबाद खेळी त्याची पाहायला मिळाली।